नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपण 3 लेक्चर शिकवले आहेत. त्या 3 लेक्चरचा वापर करून आपण हे सराव वाक्य तयार केले आहेत. अगदी सिंपल आहे. मी मराठीचं वाक्य बोलेल, माझ्या पाठीमागं तेच वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं. मी इंग्रजीचं वाक्य बोलेल, माझ्या पाठीमागे तेच वाक्य तुम्ही मराठीत सांगायचं. एवढं सोपं आहे. वाक्य नाही कळालं, पटकन नाही आठवलं, व्हिडिओ बंद करायचा आणि मग बोलायचं. व्हिडिओ चालू करायचा, मराठीचं वाक्य ऐकायचं, पुन्हा व्हिडिओला पॉज करायचं, इंग्रजीचं वाक्य बोलायचं. असं तोपर्यंत करत राहायचं जोपर्यंत ही सर्व वाक्य तुम्हाला बोलता येत नाही. याचे फायदे असे होतात, मागील सर्व प्रकरण अगदी एका व्हिडिओमध्ये, एक व्हिडिओ लेक्चर केल्यानंतर मागच्या 3ही प्रकरणाची प्रॅक्टिस, 3ही प्रकरणाचा सराव तुमचा हा व्हिडिओ संपल्यानंतर झालेला असेल. म्हणून हे व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित करा. तर चला सुरुवात करूया. हेडलाईन आहे आपली, चला इंग्लिश बोलण्याचा सराव करूया. भाग 1 यामध्ये आपण मराठी टू इंग्लिश वाक्य बोलणार आहे. मी मराठी बोलेल, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं. पहिलं वाक्य, हे माझं घर आहे आणि घरासमोर एक झाड आहे. धिस इज माय हाऊस अँड देअर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ द हाऊस. दुसरं वाक्य, ती शाळा आहे आणि शाळेत खूप विद्यार्थी आहेत. दॅट इज अ स्कूल अँड देर आर मेनी स्टुडंट्स इन द स्कूल. ही बाग आहे आणि बागेत फुले आहेत. धिस इज अ गार्डन अँड देर आर फ्लावर्स इन द गार्डन. ते माझं घर होतं, पण ते आमच्यासाठी पुरेसं नव्हतं. दॅट वॉज माय हाऊस बट इट वॉज नॉट इनफ फॉर अस. त्या टेबलावर 4 पुस्तके आहेत, पण ती उपयोगी नाहीत. देर आर 4 बुक्स ऑन दॅट टेबल बट दे आर नॉट युजफुल. हे गाव आहे का? या गावात किती मंदिरे आहेत? इज दिस अ विलेज? हाऊ मेनी टेम्पल्स आर देअर इन धिस विलेज? ही बाग आहे, पण बागेत फुले नाहीत. धिस इज अ गार्डन बट देअर आर नो फ्लावर्स इन द गार्डन. त्या खोलीत कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे? हु इज इन दॅट रूम अँड व्हॉट इज हिज नेम? तो व्यक्ती लोकांसाठी महत्त्वाचा आहे, पण त्याचे काम समाजाच्या उपयोगाचे नाही. दॅट पर्सन इज इम्पॉर्टंट फॉर पीपल बट हिज वर्क इज नॉट युजफुल फॉर सोसायटी. बाजारात अनेक दुकाने आहेत, पण ती स्वस्त नाहीत. देर आर मेनी शॉप्स इन द मार्केट बट दे आर नॉट चीप. समोरचं वाक्य, ही टोपली आहे, पण टोपलीत फळे का नाहीत? धिस इज अ बास्केट बट व्हाय आर देअर नो फ्रूट्स इन द बास्केट. समोरचं, तो मुलगा हुशार आहे, पण तो आळशी आहे. दॅट बॉय इज क्लेवर बट ही इज लेझी.
समोरचं वाक्य, माझे काही मित्र आहेत आणि ते आता माझे काही मित्र आहेत आणि ते आता त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. आय हॅव सम फ्रेंड्स अँड दे आर नाऊ इन हिज ऑफिस. इथं एक छोटीशी चुकी झालेली आहे, आपण ती समजून घेऊया. सर्वात पहिलं म्हणजे हॅवची वाक्य आतापर्यंत आपण शिकलेलो नाही, पण ती या सरावामध्ये आली. वाक्य बोलता आलं तर बोला, नाही बोलता आलं सोडून द्या. दुसरी चुकी, इथं अनेकांबद्दल बोलल्या जात आहे आणि हीज याचा अर्थ होतो त्याचा, हीज त्याचा. इथं त्यांचा असायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी देअर वापरतात, मग हीजच्या ऐवजी आपल्याला देअर वापरावं लागेल. तर ही प्रॅक्टिस करताना माझं मराठीचं वाक्य संपलं का व्हिडिओ पॉज करायचा आणि मग इंग्लिशचं वाक्य बोलायचं. पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करायचा, ते इंग्रजीचं वाक्य बरोबर आहे की नाही ते बघायचं. चला, वाक्य काय होतं, माझे काही मित्र आहेत आणि ते आता त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत. इथं त्यांच्या घेऊया आपण, त्यांच्या. त्याच्या इथं जर त्याच्या असतं तर हीच बरोबर आहे. मग एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये आहे असं जर म्हणायचं तर हीच बरोबर आहे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये आहे त्यांच्या, तर मग आपल्याला देअर घ्यावं लागेल, देअर. तर आपण आता इथं त्याच्याच म्हणूया, कुठल्या तरी एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये आहे असं समजून मग हे वाक्य बरोबर असेल. बघा, पुन्हा एकदा सांगतो, वाक्याची प्रॅक्टिस कशी करायची. माझं मराठीचं वाक्य झालं की व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही इंग्रजीचं वाक्य बोलायचं, मग पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करायचा, इंग्रजीचं वाक्य ऐकायचं आणि बरोबर आहे की चुकलं ते बघायचं. चुकलं तर मग माझं वाक्य ऐकल्यानंतर तुम्ही पुन्हा ते वाक्य जे तुम्ही ऐकलेलं आहे ते पुन्हा बोलायचं, म्हणजे चुकीची कॉन्सेप्ट बिल्ड होणार नाही. चला समोर, माझे काही मित्र आहेत आणि ते आता त्यांच्या ऑफिसमध्ये आहे, त्याच्या ऑफिसमध्ये आहे. आय हॅव सम फ्रेंड्स अँड दे आर नाऊ इन हिज ऑफिस. मनोज माझा बंधू आहे, बंधू म्हणजे भाऊ, इथं आपण भाऊ वापरूया. मनोज माझा भाऊ आहे आणि तो आमच्या गावातील पहिला डॉक्टर आहे. मनोज इज माय ब्रदर अँड ही इज द फर्स्ट डॉक्टर इन अवर विलेज. चला समोरचं वाक्य, माझे सर्व मित्र माझ्या सोबत आहेत आणि ते फार प्रामाणिक आहेत. ऑल माय फ्रेंड्स आर विथ मी अँड दे आर व्हेरी ऑनेस्ट. माझ्या कुंडीत 5 झाडे आहेत आणि सर्व खूप छान आहेत. देर आर 5 प्लांट्स इन माय पॉट अँड ऑल आर व्हेरी नाईस. चला समोरचं वाक्य, सतरावं, त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत आणि तो वर्ग आहे का. त्या वर्गात किती विद्यार्थी आहेत आणि तो वर्ग आहे का. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन दॅट क्लास अँड इज इट अ क्लास. हे एक फळ आहे आणि ते ताजे नाही. This is a fruit and it is not fresh.
ताजे म्हणजे फ्रेश. त्या टेबलावर किती पुस्तके आहेत आणि त्या टेबलावर किती खुर्च्या नाहीत. हाऊ मेनी बुक्स आर देअर ऑन दॅट टेबल अँड हाऊ मेनी चेअर्स आर नॉट देअर. झाड उंच आहे पण ते हिरवे नाही. द ट्री इज टॉल बट इट इज नॉट ग्रीन. चला समोर. तो पेन आहे पण तो काळा नाही. इट इज अ पेन बट इट इज नॉट ब्लॅक. तो श्रीमंत माणूस आहे का पण तो कंजूस आहे का. इज ही अ रिच मॅन बट इज ही मायझरली. मोहित आणि रोहन श्रीमंत नाहीत पण ते मेहनती आहेत. मोहित अँड रोहन आर नॉट रिच बट दे आर हार्डवर्किंग. आपण गरीब होतो पण आपण श्रीमंत झालो. वी वर पुअर बट वी बिकेम रिच. विशाल हुशार मुलगा आहे पण तो माझा नातेवाईक आहे. विशाल इज अ क्लेवर बॉय बट ही इज माय रिलेटिव्ह. त्या घरासमोर उंच झाड आहे पण ते हिरवे नाही. देअर इज अ टॉल ट्री इन फ्रंट ऑफ दॅट हाऊस बट इट इज नॉट ग्रीन. माझे पुस्तक महाग आहे पण ते खूप उपयोगी आहे. माय बुक इज एक्सपेन्सिव्ह बट इट इज व्हेरी युजफुल. चला भाग संपला. भाग दुसरा. आता याच्यामध्ये इंग्लिश टू मराठी वाक्य असणारे, म्हणजे मी इंग्लिश बोलेल, मी इंग्लिश वाक्य वाचेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, त्याचा मराठी अर्थ बोलायचा, व्हिडिओ पुन्हा स्टार्ट होईल, मग मी त्याचा मराठी अर्थ सांगेल. तो मराठी अर्थ बरोबर आहे की चुकला हे तुम्ही चेक करायचं. खालील इंग्रजी वाक्य मराठीत रूपांतर करा व स्वतःच्या मनाने बोलण्याचा प्रयत्न करा. बर, पहिलं वाक्य, यू आर नॉट अ गुड टीचर, दॅट इज द रिझन आर देअर. आता बघा, हे दॅट इज द रिझन, दॅट इज द रिझनचा अर्थ होतो म्हणून. दॅट इज द रिझन म्हणून. वाक्य पुन्हा ऐका. यू आर नॉट अ गुड टीचर, दॅट इज द रिझन देअर आर नो स्टुडंट्स इन द क्लासरूम. तू चांगला शिक्षक नाहीस म्हणून वर्गात विद्यार्थी नाहीत. ही इज माय ब्रदर सो ही इज विथ मी. तो माझा भाऊ आहे म्हणून तो माझ्यासोबत आहे. तिसरं वाक्य, यू आर अ सोल्जर राईट, देन व्हाय आरंट यू ऑन द बॉर्डर. तू सैनिक आहेस ना, मग तू सीमेवर का नाहीस. समोरचं वाक्य, तू विद्यार्थी आहेस ना, मग तू वर्गात का नाहीस. सॉरी, आधी मी इंग्लिश बोलायचं आहे नाही का. ऐका. यू आर अ स्टुडंट राईट, देन व्हाय आरंट यू इन द क्लासरूम.
तू विद्यार्थी आहे ना, मग तू वर्गात का नाहीस? व्हॉट इज युअर फादर्स प्रोफेशन? प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. मग तुझ्या वडिलांचा व्यवसाय काय आहे? हाऊ ओल्ड आर यू? तुझे वय किती आहे? आय एम 20. हे वाक्य असंही बोलू शकतो आपण. जर आपल्याला म्हणायचं आहे मी 20 वर्षाचा आहे, तर तुम्ही म्हणू शकता आय एम 20 किंवा मग आय एम 20 इयर्स ओल्ड. समोरचं वाक्य, देर आर मेनी बुक्स ऑन द टेबल बट दे आर नॉट युजफुल फॉर यू. टेबलावर खूप पुस्तके आहेत, पण ती तुझ्यासाठी उपयोगी नाहीत. समोरचं, देर इज नो ट्री इन फ्रंट ऑफ माय हाऊस सो आय एम अपसेट. माझ्या घरासमोर झाड नाही म्हणून मी नाराज आहे. यू आर पुअर नाऊ बट यू विल बी रिच इन द फ्युचर. तू सध्या गरीब आहेस, पण भविष्यात तू श्रीमंत असशील किंवा होशील. नाऊ ही इज डल बट लास्ट इयर ही वॉज व्हेरी क्लेवर. तो आता मंद आहे, पण गेल्या वर्षी तो फार हुशार होता. देर इज नो वन विथ मी टुडे बिकॉज आय एम पुअर. आज माझ्यासोबत कोणीही नाही, कारण मी गरीब आहे. माय फ्रेंड वॉज देअर बट ही वॉज नॉट थीप. माझा मित्र तिथे होता, पण तो चोर नव्हता. शी इज अ डॉक्टर अँड शी इज ऑनेस्ट. ती डॉक्टर आहे आणि ती प्रामाणिक आहे. दॅट स्नेक इज काम बट इट इज व्हेरी पॉइझनस. तो साप शांत आहे, पण तो खूप विषारी आहे. दॅट इज ग्रीन बट इट इज नॉट टॉल. ते हिरवे आहे, पण ते उंच नाही. सॉरी, वाक्य पुन्हा ऐका. दॅट इज ग्रीन बट इज इट नॉट टॉल. ते हिरवे आहे, पण ते उंच नाही का? हाऊ मेनी बॉईज आर देअर इन द क्लास अँड हाऊ मेनी बॉईज आर नॉट इन द क्लास. वर्गात किती मुलं आहेत आणि किती मुलं वर्गात नाहीत? द मूवी इज इंटरेस्टिंग बट इट इज नॉट लॉंग. चित्रपट रंजक आहे, पण तो लांब नाही. आय एम नॉट टायर्ड बट आय एम हॅपी. मी थकलो नाही, पण मी आनंदी आहे. द ॲटमॉस्फिअर इज पीसफुल बट इट इज टेन्स. वातावरण शांत आहे, पण ते तणावपूर्ण आहे. चला समोर, कितवं वाक्य चालू आहे? 21. आय एम एक्झॉस्टेड नाव बट आय एम सॅटिस्फाईड. आय एम एक्झॉस्टेड नाव बट आय एम सॅटिस्फाईड. मी आता फार थकलो आहे, पण मी समाधानी आहे. एक्झॉस्टेड म्हणजे खूप थकलेला, फार थकलेला, आणि सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी. द रूल इज स्ट्रिक्ट बट इट इज नेसेसरी. नियम कडक आहे, पण तो आवश्यक आहे.
चला समोर. That boy is talented, so he is admired. तो मुलगा गुणवान आहे म्हणून त्याचे कौतुक केले जाते. हा निर्णय this decision is fair, but it is unpopular. हा निर्णय न्याय्य आहे पण तो लोकप्रिय नाही. The answer is correct, but it is confusing. ते उत्तर बरोबर आहे पण ते गोंधळात टाकणारे आहे. तर मित्रांनो, हे होतं आजचं प्रॅक्टिस लेक्चर, सराव क्लास. ह्या वाक्यांमुळं आपल्याला बऱ्याचदा असा फायदा होतो की आपलं मागची जी प्रकरणं आहेत ती आपोआप क्लिअर होतात. म्हणजे ज्याचा आपण अभ्यास केला तीच वाक्य जेव्हा नजरेसमोर येतात, वाचण्यात येतात, बोलण्यात येतात, तेव्हा ते आणखी घट्ट आणि पक्के होऊन जातात, जेणेकरून समोरची लेक्चरं आपल्याला आणखीन व्यवस्थित समजतात. त्याच्यामुळं हे लेक्चर अगदी व्यवस्थित करा, याचा सराव करा. काही प्रॉब्लेम्स असेल, काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, मला कमेंट करा. प्रत्येकाच्या कमेंटला अगदी तुम्हाला उत्तर दिलं जाईल. चॅनल अजून आपलं सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा. खूप सारा फायदा आहे. खूप बारकाईनं मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवत आहे. धन्यवाद.